नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब प्रोडक्ट साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आजपासून वर्तवण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पंजाबरावांच्या माध्यमातून जे काही नवीन हवामान अंदाज सांगण्यात आलेला आहे तोच ॲक्युरेट नवीन हवामान अंदाज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार, कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पाऊस पडणार, कोणत्या तारखेला पडणार, याच्या संदर्भात संपूर्ण जिल्ह्याने हवामानाचं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांना एक नम्रतेची विनंती आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा। साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावर क्लिक करा। तिथे जर क्लिक केलं तर तुम्ही सबस्क्राईब आम्हाला करसाल आणि सबस्क्राईब जर केलं तर आम्हालाही नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याकरिता प्रोत्साहन भेटेल। त्यामुळे साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनाला दाबा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, आजपासून ते 23 जून 2024 पर्यंत मुसळधार पाऊस पडणारे जिल्हे मी तुम्हाला सर्वप्रथम सांगणार आहे। तर मित्रांनो, आजपासून ते 23 जून 2024 पर्यंत मुसळधार पाऊस पडणारे जिल्हे मी तुम्हाला सांगणार आहे। परंतु मित्रांनो, त्यापूर्वी आता मी तुम्हाला दुसरी काही अपडेट सांगणार आहे। मित्रांनो, आता काही जिल्ह्यामध्ये तुरळक पाऊस पडणार आहे, काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे, अशा पद्धतीचा नवीन हवामान अंदाज आहे। मित्रांनो, जालना असेल, बीड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, याचबरोबर बुलढाणा असेल, अहिल्यानगर असेल, परभणी असेल, सोलापूर असेल, या सर्व जिल्ह्यामध्ये 23 जूनपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। परंतु मित्रांनो, 25 जून ते 30 जून दरम्यान राज्यामध्ये सर्वदूर मुसळधार पावसाचा अंदाज पंजाब प्रोडक्ट साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे। मित्रांनो, जवळपास आता 23 जूनपर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा या विभागामध्ये भाग बदलत पावसाचा अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे। परंतु मित्रांनो, 25 ते 30 जून दरम्यान, म्हणजे 25 जून ते 30 जून दरम्यान राज्यामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस पडणार आहे। मित्रांनो, 25 ते 30 जून म्हणजे या 5 दिवसाच्या दरम्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार हेही आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्यामध्ये मित्रांनो, प्रामुख्याने नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे, जळगाव जिल्हा आहे, बुलढाणा जिल्हा आहे, याचबरोबर नाशिक आहे, अकोला जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे, अमरावती जिल्हासुद्धा त्याच्यामध्ये आहे, वाशिम आहे, हिंगोली आहे, याचबरोबर नांदेड आहे, यवतमाळ आहे, परभणी आहे, बीड आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे, सातारा आहे, सांगलीसुद्धा आहे, याचबरोबर कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, याचबरोबर अहिल्यानगर, पुणे या सर्व भागामध्ये जवळपास 23 जूनपर्यंत भाग बदलत पाऊस आहे। परंतु 25 जून ते 30 जूनपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वदूर पावसाचा अंदाज या पंजाब प्रोडक्ट साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे। परंतु मित्रांनो, आता राज्यातल्या काही भागामध्ये तुरळक पावसाचा अंदाज, म्हणजे एक दिवस आड करून पाऊस पडणार आहे। परंतु हा एक दिवस आड करून पाऊस पुढचे एक दोन दिवसच पडणार आहे। परंतु त्यामध्ये प्रामुख्याने पूर्व विदर्भ असेल किंवा पश्चिम विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, याचबरोबर दक्षिण महाराष्ट्र असेल, कोकणपट्टी असेल, खानदेशचा काही भाग असेल, मराठवाडा असेल, या सर्व विभागामध्ये 23 जूनपर्यंत भाग बदलत पाऊस आहे। परंतु 23 जूनच्या नंतर म्हणजे 25 जूनपासून राज्यातल्या सर्वच भागामध्ये सर्वदूर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। म्हणजे राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता 25 जूनपासून नाकारता येत नाही। परंतु मित्रांनो, विविध हवामान खात्यांच्या माध्यमातून असा अंदाज देण्यात आलेला आहे की जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सरासरीपेक्षा 106% म्हणजे सरासरीपेक्षा जास्तचा पाऊस जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सांगण्यात आलेला आहे। याचबरोबर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार, म्हणजे जून महिन्याचा शेवटचा आठवडा, जुलै महिन्याचा पहिला आठवडा, हे 15 दिवस राज्यामध्ये सर्वदूर मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। आणि याच दिवसामध्ये म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये, याच दिवसामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांची पेरणी होणार आणि ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे त्या शेतकऱ्यांच्या पेरणी झालेल्या पिकांना या पावसाने जीवनदान भेटणार, अशा पद्धतीचा नवीन पावसाचा अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे। म्हणजेच आता तात्पर्य जर सांगायचं झालं तर राज्यामध्ये 25 जूनपासून ते 10 जुलैपर्यंत चांगल्या पद्धतीचा पाऊस पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे। ज्यामध्ये प्रामुख्याने 25 जून ते 30 जून दरम्यान पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ,
याचबरोबर दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश आणि मराठवाडा या सर्व विभागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आणि सर्वदूर पावसाचा अंदाज पंजाबच्या माध्यमातून 25 ते 30 जून दरम्यान वर्तवण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।